मंत्रालयामध्ये पीओपीचा काही भाग कोसळलेला आहे। सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाहीये। मंत्रालयामध्ये पत्रकार कक्षाचं छत कोसळलेलं आहे। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी बघतोय, मुंबईतली ही बातमी आहे। मंत्रालयामध्ये पीओपीचा काही भाग कोसळलाय, सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाहीये। मंत्रालयातल्या पत्रकार कक्षाच्या पीओपीचा हा भाग कोसळलेला आहे। एक महत्त्वाची बातमी, ही दृश्य आपण बघतोय। या क्षणाची मोठी बातमी, मंत्रालयामध्ये पीओपीचा काही भाग कोसळलेला आहे। या दृश्यांमध्ये आपण बघतोय, सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाहीये। पत्रकार कक्षाचं जे छत आहे मंत्रालयातलं ते कोसळलेलं आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय, खाली कोणीही नसल्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाहीये। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय मंत्रालयात पीओपीचा काही भाग कोसळलेला आहे, काय सांगाल याबद्दल? नक्कीच मंत्रालयाची जी पत्रकार कक्ष आहे त्या पत्रकार कक्षाच्या रूम मधील पीओपीचा एक भाग कोसळलेला आहे। तर सुदैवाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये कोणीही जखमी झालं नाहीये। जेव्हा हा जो स्लॅब कोसळला त्यावेळी तिथे कोणी नव्हतं। पत्रकार कक्ष आहे ग्राउंड फ्लोअरला, त्याचा हा स्लॅब कोसळलेला आहे। परंतु या सर्व घटनेमुळे आता मंत्रालयाचे जे बांधकाम आहे की मंत्रालयात ज्यांनी पत्रकार कक्ष बनवलंय या सर्व बांधकामामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। काही वर्षापूर्वीच हे बांधकाम झालं होतं आणि आता या काही वर्षातच असा स्लॅब कोसळल्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। अगदी धन्यवाद कपिल, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।